लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते महिलांच्या खात्यावरती जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। आपल्याला SMS आलेला आहे किंवा नाही ते आपल्याला पाहणं आवश्यक आहे। जर आपल्याला SMS आलेला नसेल तर आपले पैसे जर जमा झालेले नसतील तर ते का जमा झालेले नाहीत याची माहिती आपण 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। तर हा जो व्हिडिओ आहे अतिशय आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। लाडकी बहीण योजनेसाठी हे पैसे कालच जमा होण्यासाठी माता भगिनींच्या खात्यावरती सुरुवात झालेली आहे। आपल्याला आत्ता देखील पैशाचा जो SMS आहे तो आलेला असू शकतो। आपल्याला आपला SMS जो आहे तो आलेला आहे किंवा नाही हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे। महाराष्ट्रातील सर्वच माता भगिनींच्या खात्यावरती हे जे पैसे आहेत ते जमा केले जाणार आहेत, अशा प्रकारची जी घोषणा आहे मुख्यमंत्री महोदय यांनी केलेली आहे आणि कालपासूनच हे जे पैसे आहेत ते आपल्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर हे जे पैसे आहेत आपले आले आहेत किंवा नाही हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे। आपल्याला SMS जो आहे तो आलेला आहे। काही महिलांना SMS आलेला नाही, परंतु त्यांच्या खात्यावरती जे पैसे आहेत ते जमा झालेले आहेत। आता हे जे पैसे आहेत जर आपल्याला आलेले नसतील तर ते कशा प्रकारे चेक करायचं याच्याबद्दलची माहिती देखील आपण पाहणार आहोत। परंतु सर्वच माता भगिनींच्या खात्यावरती हे जे पैसे आहेत ते जमा करण्यात आलेले आहेत। सर्व बँकेच्या अंतर हे जे पैसे आहेत ते जमा केलेत आलेले आहेत। मुख्यमंत्री महोदय यांनी अशा प्रकारची जी सूचना आहे ती दिलेली आहे। तर कोणत्या महिलांना पैसे जे आहेत ते जमा झालेले नाहीत किंवा कोणत्या महिलांना पैसे बँक खात्यामध्ये येणार नाहीत याची देखील माहिती आपण लाईव्हमध्ये पाहणार आहोत। परंतु मी आपल्याला विनंती करेल की आपल्याला SMS जो आहे तो आलेला आहे किंवा नाही हे आपल्याला लगेच आपल्या SMS बॉक्समध्ये चेक करायचं आहे। जर पैसे आलेले नसतील तर आपल्याला कमेंट्स करून सांगायचं आहेत की मला पैसे आलेले नाहीत, त्यावरती आपण मार्ग काढणार आहोत। तर कोणत्या माता भगिनींना पैसे मिळणार आहेत किंवा कोणत्या माता भगिनींना पैसे मिळणार नाहीत याची देखील माहिती जाणून घेणार आहोत। परंतु मुख्यमंत्री महोदय यांनी कालच सांगितलेले आहे की अधिवेशन संपल्याच्या नंतर माता भगिनींच्या खात्यावरती आम्ही हे जे पैसे आहेत ते कोणत्याही प्रकारचा निकष न लावता जमा करणार आहोत। तर अतिशय महत्त्वाची बातमी जी आहे ती ही सादर करण्यात आलेली आहे। तर माता भगिनींच्या खात्यावरती हे पैसे जे आहेत ते जमा करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। तर आपल्याला आपलं जे खातं आहे ते कोणत्या बँकेत असणं आवश्यक आहे याबद्दलची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत। परंतु हे जे पैसे आहेत आता कोणत्याही प्रकारचा जो निकष आहे तो न लावता सादर केले जाणार आहेत। तर अशा प्रकारची ही एक अधिकृत माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत उपलब्ध आहे। तर हे जे पैसे आहेत ते जमा होणार आहेत। आपल्याला SMS आलेला असेल, जर SMS आलेला नसेल तर काही तांत्रिक कारणामुळे आपल्याला SMS आलेला नसू शकतो। आपल्याला आपलं जे खातं आहे ते चेक करायचं आहे। आपल्या खात्यावरती जे पैसे आहेत ते जमा झालेले आहेत। जर आपले पैसे जमा झालेले नसतील तर आपण आम्हाला कमेंट्स करून सांगा। परंतु सर्वच खातेधारकांचे जे पैसे आहेत ते जमा होणार आहेत। फक्त हे जे पैसे आहेत आपले नॅशनल बँकेमध्ये जमा होणार आहेत। आपण जर जिल्हा बँक असेल तर ते जिल्हा बँकेमध्ये जे पैसे आहेत ते आपले जमा होणार नाहीत, हे देखील तेवढीच महत्त्वाची बातमी आहे। त्यासाठी आपल्याला आपलं जे खातं आहे ते नॅशनल बँकेमध्ये उघडायचं आहे। जर नॅशनल बँके जवळपास नसेल तर आपल्याला आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये हे जे खातं आहे ते आपल्याला जाऊन उघडायचं आहे। हे जे पैसे आहेत ते आपल्या खात्यावरती जमा केले जाणार आहे। त्यासाठी मी विनंती करेल की जर पैसे आलेले नसतील तर आपण तात्काळमध्ये पोस्टामध्ये जाऊन आपलं जे खातं आहे ते उघडायचं आहे। जर जिल्हा बँक असेल तर काही तांत्रिक अडचणामुळे आपले जे पैसे आहेत ते खात्यावरती जमा केले जात नाहीत। तर सर्वच महिलांच्या खात्यावरती हे जे पैसे आहेत ते जमा होत आहेत। तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। मुख्यमंत्री महोदय यांनी कालच सर्व बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी जे निर्देश आहेत ते देण्यात आलेले आहेत। त्यांनी सांगितलेलं आहे की अधिवेशन संपल्याच्या नंतर तात्काळमध्ये हे जे पैसे आहेत आम्ही जमा करूत। तर माता भगिनींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। जर जमा झालेले नसतील आज आणि उद्या पुढील 2 ते 3 दिवसामध्ये सर्व माता भगिनींच्या खात्यावरती हे जे पैसे आहेत ते जमा होणार आहे। तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत उपलब्ध आहे। जर पैसे जमा झाले नसतील तर ते पुढील 1-2 दिवसामध्ये जमा होतील। आपल्याला जर SMS आलेला नसेल तर आपल्याला बँकेमध्ये जाऊन आपले जे पैसे आहेत ते चेक करायचे आहेत। आपल्या खात्यावरती जे पैसे आहेत ते जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे, पैसे जमा झालेले आहेत। तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। जर बँकेमध्ये पैसे जमा झालेले नसतील तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जवळील पोस्टामध्ये खातं जे आहे ते उघडायचं आहे। आपलं खातं जे आहे जर इनॲक्टिव्ह झालेलं असेल तर ते आपल्याला सुरू करून घ्यायचं आहे, कारण की जर खाते आपण वापरले नाही तर आपली जी खाती आहे ती इनॲक्टिव्ह होऊ शकतात। त्यासाठी पोस्टमनकडे जाऊन आपल्याला आपलं जे खातं आहे ते ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे। तर माता भगिनींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। जर आपले पैसे अद्याप कोणत्याही प्रकारे जमा झालेले नसतील तर आपण आम्हाला कमेंट्स करून सांगा। आपल्या ज्या समस्या आहेत त्या दूर केल्या जातील। तर आपल्या खात्यावरती जे पैसे आहेत ते आजपासूनच सोडण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। हे जे पैसे आहेत जर जमा झालेले नसतील तर पुढील 2 ते 3 दिवसामध्ये जमा